श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 160 आणि 161 आता आपण पाहणार आहोत. देखे परमात्म सुख निधान, साधावया योगी जन, जे न विसंबिती अंजन, उन्मेष नेत्री. जे धावतया कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेलिया धणी साधनाची. आता इथे महाराज म्हणतात, हा ज्ञान यज्ञ कोणता आहे, तर आपण ज्याला ज्ञान समजतो ते ज्ञान नाहीच मुळे. समर्थ रामदास स्वामी या ज्ञानाला देखील अज्ञानच म्हणतात. कारण आपण ज्याला ज्ञान समजतो हे पुस्तकी ज्ञान म्हणा, किंवा ही विद्या म्हणा, ही कला म्हणा, किंवा हे गुण म्हणा, जे आपण प्राप्त करतो, शिकतो, त्याचा उपयोग आपल्याला पोट भरण्यासाठी साधन म्हणून होतो, किंवा नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असणारं प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठीच त्या विद्येचा, त्या कलेचा, त्या ज्ञानाचा उपयोग होतो. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं अज्ञानच आहे असं रामदास स्वामी म्हणतात. मग खरं ज्ञान कुठलं, तर खरं ज्ञान ते ज्यामध्ये आपण भगवंताविषयी जाणतो, भगवंत समजून घेतो आणि भगवंत होण्याचा प्रयत्न करतो, त्याला ज्ञान म्हणतात. आणि ते ज्ञान दुसरं तिसरं नसून आत्मज्ञान होय. आता ज्ञानाचं कार्य काय आहे? जेव्हा ज्ञान असतं तेव्हा अज्ञान नसतं. म्हणजे बघा, जेव्हा सूर्य उगवतो आणि प्रकाश पडतो त्यावेळेला अंधार नाहीसा होतो. अगदी त्याप्रमाणे जेव्हा ज्ञान प्राप्त होतं, आत्मज्ञान प्राप्त होतं, तेव्हा आपल्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार दूर होतो. आता ज्ञान प्राप्त झालं याची खूण काय, तर फार सुंदर सांगितलं आहे. ज्ञान प्राप्त झालं याची खूण एकच आहे की आपण किती अज्ञानी आहोत, किंवा आपण किती अज्ञानी होतो हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे खरा ज्ञानी कोण, तर ज्याला कळतं की मी किती मूर्ख आहे, मी किती अज्ञानी आहे, आणि उगीचच मी स्वतःला ज्ञानी समजत होतो, हे ज्याला कळतं तो खरा ज्ञानी. ग्रीसमध्ये एकदा अशी चर्चा चालली होती की आपल्या या देशामध्ये सगळ्यात शहाणा माणूस कोण असेल. तर सर्वानुमते असं ठरलं की त्या देशामध्ये सॉक्रेटिस नावाचा एक माणूस होऊन गेला, आणि तो महान ज्ञानी होता, पंडित होता. एक जण सॉक्रेटिसपाशी आला आणि त्याला म्हणाला की आपल्या देशामध्ये सर्वात ज्ञानी तुम्ही आहात असं आमचं सर्वांचं मत आहे. त्यावर सॉक्रेटिस काय म्हणाला की इतर लोकांना आपल्याला काही कळत नाही हेच कळत नाही, आणि ते स्वतःला अज्ञानी असून सुद्धा ज्ञानी समजतात. माझं तसं नाही आहे. मी स्वतःला कधीच शहाणा समजत नाही. उलट अरे मी किती मूर्ख आहे आणि मला कसं कळत नाही हेच मला कळतं, आणि म्हणून कदाचित तुम्ही मला शहाणा माणूस म्हणत असाल. हा ज्ञानाचा परिणाम आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खरा ज्ञानी तोच असतो ज्याला हे कळलेलं असतं की आपण
फार अज्ञानी आहोत. आणि हे कळणं म्हणजेच ज्ञान होणं. या जगामध्ये किती अज्ञान भरलेलं आहे याची जाणीव मला झाली आणि म्हणून कदाचित तुम्ही मला ज्ञानी समजत असाल, असं सॉक्रेटिस म्हणाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तेच ज्ञान खरं की ज्या ज्ञानामुळे अज्ञान पूर्णपणे नाहीसं होतं. आता इथे नाहीसं होतं याचा अर्थ आपल्यामध्ये किती अज्ञान भरलेलं होतं हे आपल्या लक्षात येतं, हे आपल्याला कळतं. ज्याप्रमाणे सूर्य उगवला म्हणजे अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे ज्ञानप्राप्ती झाल्याबरोबर अज्ञान नाहीसं होतं. म्हणजे काय होतं की मी अज्ञानी आहे हे कळायला लागतं. भगवंताचं ज्ञान झालं की त्याला अज्ञान पाहावं म्हटलं तरी पाहता येणार नाही. पुढे म्हणतायत नैष्कर्म्य बोधाची खाणी. नैष्कर्म्य बोधाची खाणी म्हणजे काय? नैष्कर्म्य याचा अर्थ कामच न करणं नसून काम करायचं, आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य करायचं, परंतु त्यापासून कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवायची नाही, स्वार्थ साधायचा नाही आणि फळ मिळावं ही इच्छा मनामध्ये ठेवायचं नाही. याला नैष्कर्म्य म्हणतात. तर ज्ञानी माणूस कसा असतो तर नैष्कर्म्य बोधाची खाण असते. म्हणजे काय की त्याला कुठल्याही प्रकारच्या इच्छाच राहत नाहीत, त्याच्या मनातल्या कामनाच नाहीशा होतात, तो निष्काम होतो. परंतु आपल्या वाट्याला आलेलं कर्म मात्र तो करत राहतो. निष्काम कर्म करणारा जो कोणी असेल, निरपेक्ष काम करणारा जो कोणी असेल, निस्वार्थीपणाने काम करणारा जो कोणी असेल, तो खऱ्या अर्थाने साधू पुरुषच समजावा. आपल्याकडे येणाऱ्या लोकांचं कल्याण व्हावं, त्यांचं दुःख दूर व्हावं, त्यांच्या अडचणी नाहीशा व्हाव्यात, त्यांच्या मनातल्या शंका संभ्रम नाहीसे व्हावे, त्यांना आपल्याकडून मदत व्हावी, अशा पद्धतीने जो कोणी जगतो तोच सत्पुरुष असतो आणि तोच साधू पुरुष असतो. गोंदवलेकर महाराज म्हणतात, मला कुणाचंही दुःख पाहवत नाही. ही एक प्रकारची अपूर्णता, हेच मुळी ज्ञानाचं लक्षण आहे. बघा, ज्या माणसाला इतरांविषयी हळहळ आहे, कळकळ आहे, चिंता आहे, काळजी आहे, तोच खरा ज्ञानी माणूस. आत्मज्ञान झालं की तो अतिमानव बनतो, परंतु माणूसपणाचा एक गुण मात्र त्याच्यामध्ये शिल्लक राहतो आणि तो म्हणजे इतरांविषयीची करुणा. म्हणून सत्पुरुष किंवा सद्गुरू किंवा ज्ञानी माणसं जी असतात, ज्यांना आत्मज्ञान झालेलं असतं, ते मानवाच्या देहामध्ये असणारे भगवंतच असतात. ते अतिमानव झालेले असतात, परंतु माणसांचा एक गुण मात्र त्यांच्यामध्ये शिल्लक असतो आणि तो म्हणजे इतरांविषयीची करुणा, इतरांविषयीची दया, इतरांविषयीची आपुलकी, प्रेम. करुणा जर सोडली तर त्यांच्यामध्ये काहीच नसतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा गुरु कसा आहे तर आता उपाय वनवसंतू, जो आज्ञेचा आहेव तंतू, अमूर्तची परिमूर्ती कारुण्याची. असं ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये लिहून ठेवलं. आता इथे काय आहे, भगवंत प्राप्तीची अनेक साधनं आहेत आणि ही साधनं म्हणजेच जणू काही एक जंगल आहे, वन आहे.
आणि ते प्रचंड मोठं आहे. आणि अशा या जंगलामध्ये, अशा या वनामध्ये जेव्हा वसंत ऋतू यावा आणि जशी सगळीकडे पालवी फुटावी आणि सगळीकडे प्रसन्नता यावी, सगळीकडे एक प्रकारचा उत्साह यावा, त्याप्रमाणे माझे सद्गुरू आहेत. म्हणजे गुरूंची कृपा नसेल तर सगळीच साधनं व्यर्थ ठरतात. आणि माझे गुरु कसे आहेत? आज्ञेचा आहेव तंतू आहेत असं ते म्हणतात. आहेव तंतू याचा अर्थ मंगळसूत्र. आज्ञा, आ म्हणजे सर्व बाजूनी, ज्ञा म्हणजे जाणणे. भगवंताला सर्व बाजूनी ज्याने जाणलेलं आहे, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, त्या ज्ञानाचा, त्या विद्येचा हा माझा गुरु पती आहे. आणि म्हणून त्याने गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं आहे असं त्यांना म्हणायचं. आता इथे गंमत अशी आहे की ही जी विद्या आहे किंवा हे जे ज्ञान आहे ती सौभाग्यवती आहे. आणि म्हणून तिने गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घातलं आहे ते माझ्या गुरूंच्या नावाने घातलं आहे. गुरु आहेत म्हणून ती सौभाग्यवती आहे. म्हणजे गुरुशिवाय ज्ञान हे विधवाबाईसारखं आहे. ज्ञान आहे पण गुरु नाही तर ते ज्ञान विधवाबाईसारखं आहे. पण गुरु असेल तरच त्या ज्ञानाला अर्थ असतो, त्या ज्ञानाला सवाष्णपणा येतो. आणि म्हणून ज्ञानाला सवाष्णपणा आणणारा असा हा माझा गुरु आहे. आणि म्हणून ज्ञानाने मंगळसूत्र धारण केलेलं आहे. गुरु नाही तर कुठल्याही प्रकारची ब्रह्मविद्या, आत्मज्ञान नाहीच. पुढे म्हणतात की हा देहामध्ये जरी दिसत असला तरी तो देहधारी मनुष्य नसून परमात्म स्वरूपच आहे. अमूर्तची परी मूर्ती कारुण्याची असं ते म्हणतात. म्हणजे माझ्या गुरूंमध्ये फक्त कारुण्य भरलेलं आहे, फक्त कळवळा भरलेला आहे. ते इतरांचं कल्याणच करतात. आणि म्हणून खरा सत्पुरुष जो ज्ञानी असतो तो इतर जीवांबद्दल करुणेने वागतो. ती करुणा सत्पुरुषाला चैनच पडू देत नाही. आणि तो कसा असतो तर नैष्कर्म्य बोधाची खाण असतो, ज्याला आपण केलेल्या कर्माच्या फळाची अपेक्षासुद्धा नसते. आणि अज्ञानी लोकांचं अज्ञान दूर केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. असा हा ज्ञान यज्ञ असतो. तो साधक असतो, त्याला त्या भुकेल्या माणसाला जणू काही अन्न मिळावं असं समाधान प्राप्त होतं. जेव्हा एखाद्या अज्ञानी माणसाला ज्ञान प्राप्त होतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने तृप्त होतो, समाधानी होतो, आनंदी होतो आणि ज्ञानी होतो. त्याला असं वाटतं की आपल्या जन्माचं सार्थक झालं. हे सगळं केवळ गुरूंच्या सानिध्यामुळे होतं, गुरूंच्या कृपेमुळे होतं. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये गुरूंचं महत्त्व आहेच आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.